नमस्कार, मी वर्षा. डॉक्टर तुमच्या घरी या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत कार्यक्रमामध्ये डॉक्टर अमित कारखानी सर. स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सेलिब्रिटी कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर अमित कारखानीस हे डॉक्टर त्वचाचे संचालक आहेत. डॉक्टर त्वचाचं संपूर्ण मुंबईत क्लिनिकचं नेटवर्क देखील आहे. केस, त्वचा तसेच स्लिमिंग या क्षेत्रात डॉक्टर अमित कारखानीस हे काम करतात. डॉक्टर त्वचा हे गेल्या 19 वर्षांपासून कॉस्मेटिक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आघाडीचं नाव आहे. अद्ययावत लेझर उपचार आणि अद्ययावत मशीन्स तसेच परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्वोत्तम परिणाम देणारं आघाडीचं स्किन, हेअर आणि स्लिमिंग क्लिनिक म्हणून डॉक्टर त्वचाची ओळख आहे. त्यांचा नाविन्यपूर्ण केस, त्वचा आणि स्लिमिंग उपचार अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अधिकाधिक आत्मविश्वास निर्माण करणारं क्लिनिक म्हणून डॉक्टर त्वचाकडे बघितलं जातं. सुरुवात करूयात आपण या आपल्या कार्यक्रमाला. सर, सुरुवातीला माझा एक प्रश्न असेल तो म्हणजे डॉक्टर त्वचा या ठिकाणी नेमके कोणकोणते उपचार केले जातात? डॉक्टर त्वचामध्ये आपण हेअर, स्किन स्लिमिंग व अँटी एजिंगचे उपचार करतो. हेअरमध्ये आपण नॉन सर्जिकल हेअर रिग्रोथ, हेअर फॉलवर ट्रीटमेंट्स, हेअर ट्रान्सप्लांट ह्या ट्रीटमेंट्स आपण ऑफर करतो. स्किनमध्ये आम्ही विविध जे मशीन्स असतात, जसे लेझर्स असतात, हायफू असतं, रेडिओ फ्रिक्वेन्सी असतं, ते जे वेगवेगळे आपण मशीन्सद्वारा ट्रीटमेंट्स ऑफर करतो. त्यात लेझर हेअर रिमूव्हल, लेझर स्कार्ससाठी, पिगमेंटेशन जे असतं ते कमी करण्यासाठी ज्या ट्रीटमेंट्स असतात व पील्स वगैरे ज्या ट्रीटमेंट्स असतात, स्ट्रेच मार्क्स रिडक्शन, ॲक्ने रिडक्शन, ॲक्नेवर औषधं उपचार ह्या ट्रीटमेंट्स आपण ऑफर करतो. तर स्लिमिंगमध्ये आपण वेट लॉस आणि इंच लॉस या दोन्ही गोष्टींवर आपण काम करतो. अँटी एजिंग जे असतं ते ओव्हरऑल जे आतून पण आपण खूपदा आपल्याला वाटतं की आतूनही आपण अजून यंग असं वाटायला पाहिजे किंवा एनर्जी लेवल्स चांगले असायला पाहिजे, त्या पण आम्ही ट्रीटमेंट्स डॉक्टर त्वचामध्ये करतो. निश्चितच सर, डॉक्टर त्वचा येथील प्रसिद्ध केस उपचारांबद्दल थोडक्यात माहिती द्याल? कसं असतं की जेव्हा आपले केस असतात आणि जेव्हा त्याची गळती वगैरे होते, असा एक काळ असतो ज्यात आपण पुन्हा त्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ते केस पुन्हा आपण आणू शकतो. नॉर्मली अनुवंशकता सगळ्यांमाहीत असते, काही लोकांमध्ये ती जास्त प्रकट होते, ज्याच्यामुळे आपल्याला हेअर फॉल, हेअर थिनिंग हे दिसून येतं. जसे केस गळतात, पण अंदाजे आपण बघतो की एक 3 ते 5 वर्षापर्यंत जे रूट्स असतात तिथून आपण पुन्हा केस आणू शकतो. ह्याच्यावर आपण मेन ट्रीटमेंट्स करतो. ट्रीटमेंट्समध्ये विविध सोल्युशन्स असतात, जसे पेप्टाइड्स असतात, स्टेम सेल्स असतात, आता एक्सोझोम्स नवीन आले आहेत, ते आपण मंथली ट्रीटमेंट्स करून आपण त्या रूट्सचं रिज्युविनेशन करतो, ज्यात आपण 4 मंथ्समध्ये एक विजिबल रिझल्ट देऊ शकतो. ऑब्व्हियसली जे केस डोक्यावर असतात ते केस वाचवणं हे खूप गरजेचं असतं. सो आपण केस वाचवतो, प्लस आपण जे केस पुन्हा येऊ शकतात त्यांना पुन्हा आणतो. मग आपण त्याचं पण आपण कसे ते वाचवायचे तसे ट्रीटमेंट्स आपण करतो. ही मेन ट्रीटमेंट असते जी आपण नॉन सर्जिकल हेअर रिज्युविनेशन बोलतो आणि ही ट्रीटमेंट खूप गरजेचं असते. हल्ली आपण खूपदा बघतो की लोक हेअर ट्रान्सप्लांटचा जास्त विचार करतात, पण फक्त हेअर ट्रान्सप्लांट जनरली सोल्युशन नसतं. आपल्याला हेअर जे केस डोक्यावर आहेत ते वाचवणं खूपच गरजेचं असतं आणि त्याच्याबरोबर जिकडे केस खूप कालावधी आधी गेलेले आहेत तिकडे ट्रान्सप्लांट करून आपण तिकडे केस रोपण करू शकतो. असं कंबाईंड अप्रोच करून आपण प्रॉपर रिझल्ट्स केसांच्या ज्या समस्या असतात त्या आपण करू शकतो. निश्चितच सर, तुम्ही आता प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलेत अनुवंशिकतेचं. ज्यांचे अनुवंशिकतेमुळे केस गळत असतात त्यांच्यावर देखील आपण उपचार करता का? आणि उपचार जर होत असतील तर ते कितपत पुढे योग्य ठरतात आणि त्यांना कसा रिझल्ट मिळतो पुढे? आज आपण डेफिनेटली जे जेनेटिक हेअर लॉस, अनुवंशकाचे जे हेअर लॉस असतो त्याच्यावर आपण डेफिनेटली उपचार करू शकतो. केस वाचवणं आणि केस पुन्हा आणणं ह्या दोन्ही गोष्टींवर आपण ट्रीटमेंट्स देतो. जसं मी बोललो की लास्ट 3 ते 5 वर्षात जर आपले केस गेले असतील तर ते केस आपण पुन्हा नॉन सर्जिकली पुन्हा रिग्रोथ त्याची करू शकतो. नॉर्मली आपण बघतो की नॉर्मली जे स्कॅल्प असतं त्याच्यावर 1 लाख केस असतात. 60,000 केस टेम्पररी असतात तर 40,000 परमनंट असतात. परमनंट केस जे असतात ते साईड्स आणि पाठी असतात. हे केस सहसा जात नाही. ज्यांना जेनेटिक हेअर लॉस पण असतो त्यांचे पण हे जे असतात जे सेंट्रल केस असतात त्याची गळती मेनली होते. तर आता औषधं आहेत, ट्रीटमेंट्स आहेत ज्यांनी आपण हे केस वाचवू शकतो. वाचवूच नाही, आपण त्यांना पुन्हाही आणू शकतो जे लास्ट 3 to 5 इयर्समध्ये गळलेले असतात. त्यांनी खूप लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आय थिंक दे ऑल फील अ लॉट यंगर जेव्हा आपण ह्या ट्रीटमेंट्स करतो. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला लागते की जसे केस असतात आणि अनुवंशकता जर एकदम स्ट्रॉंग असेल तर आपल्याला काही ना काही गोळ्या किंवा औषधं नंतरही चालू ठेवायला लागतात ज्यांनी आपण केस मेंटेन ठेवू शकतो.
निश्चितच. सर, तुम्ही आम्हाला केस प्रत्यारोपणाबद्दल थोडीशी माहिती द्याल का? कारण अनेकांना अजूनही हे माहिती नाहीये केस प्रत्यारोपण करणं म्हणजे नेमकं काय असतं, नेमकी प्रोसेस काय असते त्याची. सो हेअर ट्रान्सप्लांट किंवा केस प्रत्यारोपण जे आपण बोलतो, जसं मी बोललो मगाशी की पाठचे जे केस असतात ते परमनंट केस असतात. ते केस सहसा जेनेटिकली वीक नसतात. सो केस प्रत्यारोपणमध्ये आपण ह्या केसांचे जे फॉलिकल्स असतात, जे रूट्स असतात, ते आपण काढतो आणि त्या रूट्स काढून आपण जिकडे केस आपल्याला लावायचे आहेत तिकडे आपण त्याचं रोपण करतो. इट्स काइंड ऑफ लाईक फार्मिंग, की आपण त्याचं जे सीड असतं ते तिकडे आपण इम्प्लांट करतो. 1 दिवसाचं नॉर्मली प्रोसिजर असतं. सो बेसिकली आपण आधी काय करतो की ही जी एरिया असते पाठची एरिया ती आपण शेव करतो, काही इंजेक्शन्स देतो फ्रॉम अ लोकल ॲनेस्थेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि मग आपण एक एक फॉलिकल तिकडून काढतो. तो फॉलिकल नंतर आपण एक एक करून इम्प्लांट करतो. ह्याच्यात बेसिकली स्किल असतं की आपण किती नॅचरल हेअरलाईन देऊ शकतो, आपण किती फॉलिकल्स एका वेळेला ट्रान्सप्लांट करू शकतो. अंदाजे आपण 3 ते 3,500 केस फॉलिकल्स म्हणजे ऑलमोस्ट 5,000 केस एका वेळेला आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. त्यांनी माणसांचा एक लुक बदलतो. माणसांचंच नाही, इनफॅक्ट स्त्रियांमध्ये पण आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो. तर खूप लोकांचं ज्यांचं स्पेशली हेअरलाईन जी रिसीड झाली असते त्यात आपण ट्रान्सप्लांट करून हेअरलाईन करेक्शन करतो. ओव्हरऑल पाठचे पण केस जर गेले असतील ते पण आपण इम्प्रूव्ह करू शकतो. फक्त एक गोष्ट नेहमी मी सजेस्ट करतो किंवा सांगतो पेशंट्सना, केस तुम्ही रोपण जरी केलं तरी जे आज केस तुमच्या डोक्यावर आहेत ते तुम्हाला वाचवायलाच पाहिजे आणि ते इम्प्रूव्ह करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपली जी नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स असते, जी पेप्टाईड्स असतात, एक्सोझोम्स असतात, कंडिशन मीडिया असतं, ते खूप गरजेचं असतं. खूप लोक ही चूक करतात की ते केस प्रत्यारोपण करतात पण जे केस आज आहेत ते वाचवत नाही. ते न वाचवल्यामुळे काय होतं की तुम्ही जे केस रोपण केलेलं आहे ते केस राहतात पण दुसरे केस जातात आणि मग ते खूप एक फनी लुक येतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू मेंटेन द हेअर. काही लोकांना असं वाटतं की सगळेच माझे केस जाऊ दे, नंतर मी ट्रान्सप्लांट करण्यामुळे सगळेच केस पुन्हा येतील. तर असं नसतं. एक लिमिटेशन असतं की आपण किती केस पाठवून नीट काढू शकतो. ते नॉर्मली कुठच्याही मनुष्याच्या आयुष्यात आपण अराउंड 3 हेअर ट्रान्सप्लांट्स करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला रूट्स नसतात काढून त्याचं ट्रान्सप्लांट करण्यासाठी. म्हणून आपल्याला नीट फक्त आपण जेव्हा बोथ ट्रीटमेंट्स कंबाईन करतो तेव्हाच आपल्याला एक चांगला रिझल्ट येतो. कारण फक्त जर केस पुढे असतील आणि इकडे काहीच केस नसेल तरी पण ते फनी दिसतं. सो आय वुड से की हा कॉन्सेप्ट समजणं खूप गरजेचं असतं. नाही तर खूप लोक ट्रान्सप्लांट करतात. एकतर जसं मी बोललो इट्स अ व्हेरी स्किल बेस्ड जॉब. आमच्याकडे प्लॅस्टिक सर्जन्स आहेत जो हे ट्रान्सप्लांट करतात. कसा किती नॅचरल लुक आपण देऊ शकतो दॅट इज अ आर्ट. बट अगेन मोर इम्पॉर्टंटली इज द ओव्हरऑल रिझल्ट, की रिझल्ट नंतर तुम्ही यंगर दिसायला पाहिजे आणि युअर कॉन्फिडन्स शुड कम बॅक. बरोबर. अर्थातच ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्याला काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. सर, आजकाल आपण पाहतो अनेक अभिनेत्री असतील, अभिनेते असतील, थोडे बारीक होताना दिसतात, त्यांची पर्सनॅलिटी थोडी फिट दिसते. यामागे नेमकं काय कारण आहे? त्यांच्यासाठी कोणती अशी एखादी कोणता उपचार घेतात का, किंवा मग त्याच्यासाठी कोणती नेमकी ट्रीटमेंट आहे का? दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. बेसिकली आय थिंक आणि स्पेशली नेक्स्ट इयर तुम्ही बघाल की खूप सारे अभिनेता अभिनेत्री सगळेच बारीक होणार आहेत. आता नवीन काय औषधं आलेली आहेत ज्यांनी ज्या प्रकारे चरबी शरीरात असते त्याचं जे मेटाबॉलिझम असतं ते करेक्ट ऑफ होऊन जातं. खूप लोक अशी असतात ज्यांच्यात बॉडी चरबी असते कारण ती चरबी एनर्जीसाठी वापरली जाऊ नाही शकत. आता काही इंजेक्शन्स किंवा काही ट्रीटमेंट्स आलेले आहेत ज्यांनी हे मेकॅनिझम आपण रिसेट करतो. हे मेकॅनिझम रिसेट झाल्यामुळे बॉडी स्वतःची चरबी वापरायला लागते एनर्जीसाठी, म्हणून एनर्जी वाढते प्लस वजन कमी नक्कीच होतं. आपण सहसा बघतो की लोकांचं एका महिन्यात ऑलमोस्ट 3 ते 8 किलो कमी होतं. बट मोर इम्पॉर्टंटली हे खूप हेल्दी प्रकारे होतं कारण बॉडीत जे इन्फ्लमेशन असतं किंवा कोणाला स्वेलिंग असतं, ब्लोटिंग असतं, ह्या सगळ्यात आपल्याला फरक लगेच एका आठवड्यात तर 2 आठवड्यात लगेच तो दिसून येतो. सो आय थिंक ही एक गेम चेंजर ट्रीटमेंट आहेत. ह्याच्यावर ॲक्च्युली आता शोध वेगवेगळ्या बाकी कंडिशन्सवर पण चालू आहेत, जसं अल्झायमर्सवर पण चालू आहे, ॲडिक्शनवर चालू आहे. पण ओबेसिटीसाठी आता हे USFDA वगैरे अप्रूव्ड आहे, आता इंडियाने पण ते अप्रूव्ह केलेलं आहे आणि इट इज अ कम्प्लीट गेम चेंजर. कारण बॉडी रिसेट झाल्यामुळे कंडिशन्स इवन लाईक PCODच्या ज्या कंडिशन्स वगैरे असतात त्यासुद्धाही मध्ये आपण आता करेक्शन बघतोय. आधी हे पॉसिबल नव्हतं. आधी काय औषधं होती ज्यांनी फक्त जो आपला ॲपेटाईट होता तो कमी व्हायचा, पण आता ॲपेटाईटच कमी नाही होत, बॉडीमध्ये जे फॅट मेटाबॉलिझम आहे ते करेक्ट होतं. ह्याच्यामुळे डायबिटीससारखे आजार जे असतात ते करेक्ट ऑफ होऊन जातात.
आम्ही बघतो ब्लड प्रेशर करेक्ट ऑफ होऊन जातं, कोलेस्ट्रॉल कमी करेक्ट ऑफ होऊन जातं. तर ज्या पण मेटॅबॉलिक जे डिसऑर्डर्स असतात बॉडीमध्ये त्या सगळेच करेक्ट व्हायला लागतात. आणि मेन आहे की हा रिझल्ट आपल्याला लगेच दिसायला येतो. नॉर्मली हे वीकली इंजेक्शन्स वगैरे असतात आणि इवन 1 मंथमध्ये जसं मी बोललो की 3 ते 8 किलो आपल्याला वेट लॉस दिसून येतं. निश्चितच सर, तुम्ही आता ज्या सगळ्या ट्रीटमेंट सांगितल्या याचा कोणत्या कंडिशनमध्ये आपण वापर करता? जसं मी बोललो की एक तर वेट लॉस आहे, कारण बघा वजनामुळे एक असतं कॉस्मेटिक पर्पजसाठी, त्याच्याबद्दल आपण नाही बोलत आहे, पण सेकंड मेन असतं हेल्थसाठी. आणि हेल्थ आज आपली सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ही हेल्थ जर आपलं वजन वाढलं आणि सपोज जे BMI आपण बोलतो, BMI 25च्या वरती जर गेलं तर मग बाकी सगळ्या कंडिशन्स बॉडीमध्ये त्रास द्यायला लागतात. जसं गुडघे खूप लोकांचे दुखतात जर खूप वजन वाढलं तर. त्याच्यासाठी आपण खूपदा वजन कमी करण्याचं बघतो. जसं मी मगाशी बोललो की असे पण खूप लोक असतात जे बोलतात की आम्ही कमीच खातो तरी आमचं वजन कमीच होत नाही. ह्या लोकांसाठी पण ही ट्रीटमेंट एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण अगेन लाईक आय सेड त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते करेक्ट व्हायला लागतं. PCODमध्ये आपण बघतो की PCOD आपण करेक्ट ऑफ करू शकतो. डायबिटीस तर नक्कीच हे अप्रूव्ड आहे डायबिटीससाठी आणि वेट लॉससाठी. प्लस आपण बघतो की कंडिशन्स लाईक ब्लड प्रेशरचं प्रमाणही कमी होऊन जातं, नॉर्मलाइज होऊन जातं. सो आय थिंक हे जे नेक्स्ट इयर स्पेशली खूप एक्साइटिंग राहील मेडिकल फील्डसाठी. एकदा हे जे GIP ड्रग्स वगैरे असतात त्याचं एकदा प्रमाण जे आपण वापरणार आहोत, आय थिंक नेक्स्ट इयर मेडिकली सगळं ट्रान्सफॉर्म होईल. निश्चितच सर, तुम्ही गेल्या दशकापासून देशातील सगळ्या आघाडीच्या खरं तर स्पर्धांसाठी डॉक्टर आहात आणि फेमिना मिस इंडिया असेल, अनेक अभिनेत्री तसेच अभिनेते हे उपचारासाठी येत असतात. कशा पद्धतीने नेमके कोणत्या उपचारासाठी ते येत असतात आपल्याकडे? सगळ्यांना चांगलं दिसायला आवडतं. काही बेसिक उपचार असतात जसं पील्स असतात, ज्यांनी काही सोल्युशन्स असतात जे आपण स्किनवर लावतो, ज्यांनी स्किनवर एक ग्लो येतो. खूप लोक असं विचार करतात की आयडियल एज काय असतं ट्रीटमेंट्स चालू करण्यासाठी. सो नॉर्मली 18च्या खाली तर आपण सजेस्ट नाही करत कुठच्याही ट्रीटमेंट्स करण्यासाठी, एक्सेप्ट मे बी जर ॲक्नेचा वगैरे त्रास असेल तर आपण औषधं वगैरे देतो किंवा काही ट्रीटमेंटसुद्धाही करतो. 18 नंतर आपण सगळ्या ट्रीटमेंट्स ओपन अप होऊन जातात. तरी आपण नॉर्मली डिपेंडिंग की नीड टू नीड की एका पर्सनची काय नीड आहे त्या प्रकारे आपण ट्रीटमेंट्स ऑफर करतो. पण बेसिकली सगळ्यांना ग्लोईंग स्किन आवडते तर मेडिफेशियल्स वगैरे असतात ज्याचा वापर सगळेच लोक हल्ली करतात, कारण सगळ्यांना एक ग्लोईंग स्किन, चांगली हायड्रेटेड स्किन आवडते. आय थिंक मध्ये आता कोरियन ग्लास स्किन पण खूप लोकचं आपण ऐकतो. सो बेसिकली कोरियन ग्लास स्किन इज नथिंग बट अ वेल मॉइश्चराइज स्किन. जी स्किन जास्त हायड्रेटेड चांगली असते ती नेहमीच ग्लो करते. तर त्याचे काही ट्रीटमेंट्स असतात, त्याचे काही हल्ली इंजेक्शन्स वगैरे पण येतात जे स्किन हेल्थसाठी असतात, ज्यांना आपण स्किन बूस्टर्स बोलतो, ज्याचा वापर करून आपण स्किनमध्ये हायड्रेशन वाढवतो, एक स्किनमध्ये ग्लो आणतो. मग पिगमेंटेशनचा जो प्रॉब्लेम्स असतात लोकांना की असे आपली स्किन एका रंगाची आहे पण त्याच्यावर डाग आहेत, इधर डार्कर किंवा लाईटर, त्याचे काही ट्रीटमेंट्स असतात. लेझर असतो, क्यू-स्विच लेझर असतो किंवा कार्बन फेशियल आपण त्याला हल्ली बोलतो, कार्बन लेझर टोनिंग बोलतो. त्या ट्रीटमेंट्स करून आपण त्यात एक इम्प्रूव्हमेंट आणू शकतो. जे पिगमेंटेशनचे डाग आहेत ते आपण कमी करू शकतो. बाकी म्हणजे आता इंजेक्टेबल्सचा पण वापर आपण करतो. दुसरं म्हणजे बघा की अभिनेत्रीच नाही, सगळ्यांनाच चांगलं लाईक आय सेड सगळ्यांनाच चांगलं दिसायला आवडतं. पण अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये काय असतं की त्यांचं जे मेन इयर्स ऑफ वर्क असतात ते 20s to 30sमध्ये असतात. सो ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम त्यांना त्यांचं सर्वात चांगलं दिसायचं असतं, बिकॉज दॅट इज देअर एसेन्शियल लाईव्हलीहूड, दॅट इज देअर प्रोफेशन. त्याच्यामुळे ते समटाईम्स ऑप्ट फॉर अ लिटल मोर ट्रीटमेंट्स ॲज कम्पेअर्ड टू अदर्स इन दिस एज ग्रुप. पण लाईक आय सेड एव्हरीवन ऑप्ट्स फॉर ट्रीटमेंट्स. बरोबर. सर, त्वचेनंतर आता आपण पुन्हा एकदा केसांकडे येतोय. लेझर केस काढणं याचा नेमका अर्थ काय असतो आणि ती प्रोसेस नेमकी कशी असते? सो लेझर हेअर रिमूव्हल इज वन ऑफ द मोस्ट कॉमन ट्रीटमेंट्स जे आपण लेझरद्वारा ऑफर करतो. लेझर हेअर रिमूव्हलमध्ये जे केस असतात, नॉर्मली स्त्रियांना हल्ली पुरुषांना पण काही केस नाही आवडत. सो नॉर्मली आपण 7 ते 8 सेटिंग्स करतो. सेटिंग्समध्ये गॅप अराउंड महिना 1.5 महिन्याची असते. त्यात आपण ओव्हरऑल जनरली 85 to 90% परमनंट हेअर रिडक्शन करू शकतो. स्पेशली एरियाज जसे अंडरआर्म्स असतात त्याच्यावर रिझल्ट खूपच चांगला येतो. सो जेवढे थिक केस आणि जेवढे जाड केस आणि जेवढे काळे केस तेवढा रिझल्ट चांगला येतो. लेझर असतो, लेझर म्हणजे काय असतं? लेझर म्हणजे एक मशीन असते ज्यातून एक लाईट येतो, त्यात एक एनर्जी असते आणि एक पल्स विड्थ असतो. सो बेसिकली लाईटची एक प्रॉपर्टी असते की इट ऑलवेज गोज टुवर्ड्स अ डार्क ऑब्जेक्ट. तर जेवढा ऑब्जेक्ट डार्क असतो तेवढा लेझर जास्त चांगला काम करतो. आणि जेवढी तुमची स्किन आणि केसांमध्ये रंगाचा एक फरक असतो
तेवढं सेफली आपण ट्रीट करू शकतो. सो लेझर हेअर रिमूव्हल परत म्हणजे लेझर ज्यापासून आले तर पहिली ट्रीटमेंट जी लेझरनी व्हायची आमच्या फील्डमध्ये ती लेझर हेअर रिमूव्हलच होती. हल्ली खूप कॉमन झालं आहे. ह्याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे नेहमी कुठचं मशीन आपण वापरतो हे खूप इम्पॉर्टंट असतं. हल्ली आपण असंही बघतो की लोक ऑफर करतात की आम्ही घरी येऊन पण लेझर हेअर रिमूव्हल करू, किंवा खूप सलॉन्समध्ये हल्ली आपण बघतो लेझर हेअर रिमूव्हलबद्दल. तो कुठची मशीन तुम्ही वापरता काय की जनरली लोकांना समजत नाही की ती मशीन किती चांगली आहे. त्यांना फक्त लेझर हेअर रिमूव्हल हे टर्म कळतं, पण असं नसतं की सगळ्या मशीन्सनी सेम रिझल्ट येतो. इनफॅक्ट त्या जमीन आसमानाचा फरक असतो. सो सपोज मशीन चांगली असेल, पॉवरफुल असेल, जसं आम्ही क्लिनिकमध्ये आमच्या प्राईमलेस जी 4000 वॉट मशीन आहे ती यूज करतो. सो त्या मशीनमध्ये इनफ पॉवर आहे ज्याने आपण एक खूप चांगला रिझल्ट देऊ शकतो. पण तसंच जर आपण एक वीक मशीन वापरली जी जनरली सलॉन्समध्ये अनफॉर्च्युनेटली असते किमतीमुळे, कारण ते स्वस्त मशीन्स असतात, तर मग रिझल्ट ऑलमोस्ट 50% कमी होऊन जातो. सो लेझर रिमूव्हल अगेन नंबर 1 ट्रीटमेंट. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की जर केस तुमचे खूप फाईन असतील त्याच्यावर लेझर रिमूव्हल नका करू, तुम्हाला रिझल्ट्स येणार नाही. लाईक ए सेट, जेव्हा केस थिक असतात, नोटिसेबल असतात, तेव्हा ते रिझल्ट्स नेहमी जास्त चांगले येतात. लाईक अंडर आर्म्स किंवा लेग्स असतात किंवा चिन असते, अपर लिप असते, ह्या सगळ्या एरियाजमध्ये रिझल्ट्स एकदम चांगले येतात. निश्चितच. सर, यानंतर बोटॉक्स आणि फिलर संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण. इंजेक्टेबल ट्रीटमेंट्समध्ये बोटॉक्स असतं, फिलर्स असतं, थ्रेड्स असतं, IV थेरपीज असतात. सो एक्झॅक्टली बोटॉक्स म्हणजे काय? सो बोटॉक्स एक सोल्युशन असतं जे आपण इंजेक्ट करतो, ज्यांनी डायनॅमिक रिंकल्स जे असतात ते कमी होऊन जातात. आता मी ही जी ॲक्शन आहे, ही जी ॲक्शन केली, जिकडे सुरकुत्या येतात, मी जर बोटॉक्स केलं तर ह्या सुरकुत्या नाही येणार, त्या 4 महिन्यांसाठी नाही येणार, मग पुन्हा येतील. सो बोटॉक्सचा इफेक्ट केवळ 4 महिन्यासाठी असतो आणि टेम्पररी ते मसल्स तिकडे रिलॅक्स करतात. सो नॉर्मली स्त्रियांमध्ये क्रोस फीट आपण बोलतो, जे सुरकुत्या डोळ्यांच्या बाजूला असतात तिकडे आपण देतो. त्यांनी त्या सुरकुत्या नॉर्मली स्त्रियांना नाही आवडत, त्या केल्या की त्या स्टॉप होतात. दुसरा एक बोटॉक्सचा एक असा गैरसमज असतो की बोटॉक्सनी फेस एकदम फ्रीज होऊन जातो किंवा काहीच मुवमेंट्स होत नाही. आता असं अजिबात नसतं. जर नीट प्रकारे केलं आणि जी ॲडिक्वेट क्वांटिटी आहे ती आपण दिली तर फेसमध्ये नॅचरल एक्सप्रेशन्स राहतात, पण ज्या एक्स्ट्रा सुरकुत्या वगैरे येतात त्या नाही येत. सो नॉर्मली अपर फेससाठी आपण बोटॉक्स वापरतो, तसं फोरहेड आहे ह्या लाईनसाठी किंवा क्रोस फीट आहे त्याच्यासाठी. दुसरं म्हणजे बोटॉक्सचा वापर आपण मायग्रेनमध्येही करतो. इनफॅक्ट मायग्रेनसाठी इट इज लाईक अ मॅजिक ट्रीटमेंट. मायग्रेन एक ह्याचं ट्रीटमेंट आहे ज्यांनी त्याचा रिझल्ट ऑलमोस्ट वर्षापर्यंत राहतो. सो बोटॉक्स फॉर मायग्रेन हॅज चेंज मेनी पीपल्स लाईफ्स. दुसरं म्हणजे ज्या लोकांना खूप स्वेटिंग होतं अंडर आर्म्समध्ये वगैरे, त्याच्यातही आपण बोटॉक्सचा वापर करतो, स्वेटिंग कमी होऊन जातं. दॅट इज बोटॉक्स. दुसरं म्हणजे फिलर्स असतात. फिलर्स आर हायल्युरॉनिक ॲसिड, ज्यांनी गोष्टी आपण फिल करतो. तर आपण व्हॉल्युमाइज करतो, लिफ्ट करतो, नेहमी हायड्रेट करतोच. तर काही लोकांना नेहमी तुम्ही जर मिररकडे गेला तर आपली एक सवय असते, आपण नॉर्मली अशी ॲक्शन करतो, त्या ॲक्शननी आपण हे बघतो की आधी आपण कसं दिसायचो. सो ते आपण सेम आता गोष्ट फिलर्सनी अचीव करू शकतो. फिलर्सची जी प्रॉपर्टी असते ज्याने ते हायड्रेट होतात, हायड्रेट झाल्यामुळे नेहमी ती स्किन ग्लो पण करते. सो फिलर्स इज अ कम्प्लीट आर्ट. म्हणून कोण तुमच्यावर फिलर करते हे खूप इम्पॉर्टंट असतं, कारण 1 सेंटीमीटर इथे 1 मिलीमीटर सुद्धाही जर आपण फरक केला तर तो रिझल्ट खूप बदलतो. सो फिलर्स आर यूज्ड बेसिकली, हे मिड फेस असतो, तर स्पेशली ज्या लोकांना अंडर आईज नेहमीच जो प्रॉब्लेम असतो तो आपण फिलर्सनी करेक्ट करतो, की चिन असते ती आपण करेक्ट करतो, किंवा जॉलाईन शेपिंग आपण जे बोलतो ते आपण ट्रीटमेंट्स करतो. सो फिलर्स ऑफ अ व्हेरियस थिंग, जसं बोललो हायड्रेशनसाठी, व्हॉल्युमायझिंगसाठी आणि लिफ्टिंगसाठी या ट्रीटमेंट्स असतात. सर, यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न. एखाद्या व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा मग मेकओव्हर डॉक्टर त्वचा इथं होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते. जसं आपण एक्सटर्नल मेकओव्हर जे आपण बोलतो, तर एक असतं हेअर असतं की कोणालाही जास्त केस आले की आवडतं जनरली. स्किन असते, तर ग्लोईंग फ्लॉलेस 1 टोन स्किन नेहमीच चांगली दिसते. मग स्लिमिंग असते की आपण हेल्दी प्रकारे एक लुक द्यायला पाहिजे. आणि एक दुसरं असतं म्हणजे आपण कसं ड्रेस करतो किंवा आपण कसं वागतो सगळ्यांची, ते पण खूप गरजेचं असतं. सो ट्रान्सफॉर्मेशन जे आपण बोलतो, एक एक्सटर्नल असतं, इंटरनल असतं, प्लस एक ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मेशन असतं. सो त्वचामध्ये आपण हा फुल पॅकेज ही आपण खूप वेळा ऑफर करतो. कारण बघा, मिस इंडियाशी मी एवढा वेळ डील केलेला आहे, तर मी बघितले त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं. तुम्ही जर कोण मिस इंडियाला खूपदा बघा, जेव्हा जिंकते ती, आणि तुम्ही जर त्याला 3 महिन्यानंतर जर बघितलं, त्यात एक जमीन आसमानाचा फरक असतो.
हा एक ट्रान्सफॉर्मेशन असतो. तो व्यक्ती एक वेगळाच व्यक्ती असा वाटायला लागतो, कारण ज्या प्रकारे ते वागतात, जे क्लोथ्स ते घालतात, ते खूप त्यांना एक डिफरंट पर्सनचाच इमेज देतात. हे तुम्ही खूप अभिनेतामध्ये पण बघाल की सडनली ते एकदमच वेगळे वाटायला लागतात आपल्याला. दिस इज कॉल्ड अ कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन अँड दिस ऑलवेज हेल्प्स पीपल टू लुक देअर बेस्ट. निश्चितच सर, केस आणि त्वचेसंदर्भात तुम्ही अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीनं सगळं विश्लेषण केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यासह आता आपण इथेच थांबूयात. पुन्हा एकदा भेटूयात नव्या विषयासह. तुर्तास नमस्कार.